तुमच्या घरातील किचनमध्ये, बाथरूममध्ये, हॉलमध्ये कधी कधी झुरळ दिसत आहेत का? कधी सिंकजवळ, कधी गॅसजवळ, कधी गॅसच्या टाकीजवळ, कधी फ्रीजच्या मागे, तर कधी रात्री अचानक फरशीवर पळताना दिसत आहेत का? तर कधी कबर्डमध्ये, कधी सामानामध्ये, कधी कपड्यांमध्ये, तर कधी बेडच्या खाली सुद्धा झुरळ दिसत आहेत का? तर कधी किचनमध्ये काही कप्प्यांच्या खाली झुरळ दिसत आहेत का? झुरळ दिसताच पूर्ण घर खराब आणि हायजेनिक वाटू लागतो. कधी कधी खूप महाग प्रोडक्ट वापरली ना, केमिकल वापरले किंवा औषधे वापरली ना, तर त्याचा परिणाम फारसा दिसत नाही आणि त्याचा परिणाम जरी दिसला ना तरी थोड्या वेळापुरताच राहतो आणि शिवाय त्याचा तीव्र वास लहान मुलांना आणि आपल्याला पण खूप त्रास देत असतो. पण आज मी तुम्हाला अशा काही घरातीलच फक्त 3 वस्तूंविषयी सांगणार आहे ना, आणि असा काही त्यापासून खाऊ पदार्थ बनवून दाखवणार आहे ना, ज्याला बनवणे फक्त काही मिनिटांचेच काम आहे, ज्याला तुम्ही घरातील त्या जागेवर ठेवू शकता जिथे झुरळ सर्वात जास्त दिसतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार गृहिणी लाईफ. या पदार्थाची, या खाऊची खास गोष्ट ही आहे की यामध्ये वापरलेल्या वस्तू आपल्या घरामध्येच असतात. फक्त याला आपण बनवायचे आहे आणि परफेक्ट जागेवर ठेवायचे आहे. चला तर मग पाहूयात याला बनवण्याची योग्य पद्धत कोणती आहे आणि यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण घेणार आहोत साखर. साखर जी मोठ्या प्रकारची असते ना, ती साखर तुम्ही घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, आपल्याला या पद्धतीची साखर घ्यायची नाहीये. साखर आपल्याला बारीक मिक्सरमध्ये पिसून घ्यायची आहे आणि त्या साखरेची छोटीशी पावडर करायची आहे, म्हणजे पिठी साखर आपल्याला करून घ्यायची आहे. पहा, पिठी साखर मी इथं करून घेतलेली आहे. साखर झुरळांना स्वतःकडे आकर्षित करण्याचं काम करत असते, म्हणजे स्वतःकडे वळवण्याचे काम करते. कारण झुरळ खूप गोड पदार्थ आणि खाण्याच्या गोष्टींकडे लवकर आकर्षित होतात. आपल्याला झुरळांना साखरेकडे आकर्षित करायचं आहे. जेव्हा पण आपण साखर वाटतो ना, तर त्याचा आवाज सर्वत्र पसरलेला असतो आणि हा साखरेचा आवाज झुरळांना देखील येत असतो. त्यानंतर आपल्याला दुसरा महत्त्वाचा पदार्थ वापरायचा आहे, तो म्हणजे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा या पदार्थामध्ये, या खाऊमध्ये मुख्य साहित्याचं काम करते. कारण साखर कॉकरोचला स्वतःकडे खेचून घेते आणि सोडा त्याला असरदार बनवायला मदत करते. आता पहा, ही पिठी साखर म्हणजे साखर बारीक वाटलेली पावडर आणि सोडा हे दोन्ही पण आपल्याला व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्या की पूर्णपणे ते एकजीव झालं पाहिजे. पहा, लक्षात घ्या, त्याच्यामुळे आपल्याला इथं मोठी साखर कधीही वापरायची नाही, अन्यथा पूर्णपणे साखर वरती राहते आणि सोडा पूर्णपणे तळाला जाऊन बसतो. तुम्ही किती पण व्यवस्थित मिक्स करा. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, साखर व्यवस्थित बारीक मिक्सरमध्ये वाटूनच घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सोडा टाकायचा आहे आणि व्यवस्थित पद्धतीने खूप हुशारीने आपल्याला साखरेची पावडर बनवून सोडा आणि साखर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, यामुळे साखर झुरळांना स्वतःकडे आकर्षित करते, म्हणजे खेचून घेते आणि सोडा झुरळांना मारण्यास मदत करेल. परत कधीही झुरळे आपल्या घरात येणार नाहीत. मैत्रिणींनो, हा उपाय खूप ट्राय आणि टेस्टेड आहे. कारण जेव्हा आम्ही शिफ्टिंग केलेले होतं ना, तेव्हा आमच्या घरात खूप झुरळ झालेली होती. पण या उपायाने आमच्या घरातील पूर्ण झुरळ गायबच झालेले आहेत. तर पहा, याला कुठे कुठे टाकायचं आहे, कुठे कुठे ठेवायचं आहे ते अगोदर पाहूया. पहा, अशा पद्धतीने छोटासा चमचा घ्यायचा आहे आणि ती बाउल घ्यायचा आहे ज्यामध्ये आपण पावडर बनवलेले आहे. आणि ही पावडर आता आपल्याला काय करायचं आहे, चमच्याने जिथे जिथे आपली झुरळ असतात ना, झुरळ येतात ना, त्या ठिकाणी ती पावडर चमच्याने टाकायची आहे, पसरून ठेवायची आहे. पहा मैत्रिणींनो, पहा, कबर्डमध्ये तुमचे झुरळ येत असतील तर कबर्डमध्ये तुम्ही ही पावडर टाकू शकता. किचनमध्ये, बेसिनमध्ये, सिंक्सच्या खाली जर असेल ना, तिथं सुद्धा तुम्ही ही पावडर रात्रीची सुद्धा टाकून ठेवू शकता. गॅसच्या खाली जर झुरळ काही जणींचे जास्त येत असतात तर तिथे सुद्धा तुम्ही पावडर अशा पद्धतीने पसरून घेऊ शकता. पहा, माझ्याकडे अजिबात झुरळ सध्या नाही आहेत, त्याच्यामुळे मी पावडर टाकत नाहीये. तुम्ही जिथे जिथे झुरळ आहेत ना, तिथे तिथे तुम्ही पावडर टाकून ठेवू शकता. झोपताना टाकून ठेवलं तर एकदम उत्तमच. मैत्रिणींनो, तुम्ही जर यापेक्षाही खूप परेशान असाल, त्रासलेला असाल ना झुरळांसाठी, तर मी यापेक्षाही पॉवरफुल पदार्थ, पॉवरफुल खाऊ झुरळांसाठी बनवून दाखवणार आहे. जी की आपण पावडर बनवलेलं आहे त्यामध्येच आपण काय टाकायचं आहे हे आपण पाहूयात. त्या अगोदर आपले व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पहा, डिशवॉशर, जे काही तुमच्याकडे भांडी घासण्याचं लिक्विड आहे ना, तर डिशवॉशर ते तुम्ही घेऊ शकता किंवा त्याऐवजी शॅम्पूची पुडी देखील तुम्ही एखादी घेऊ शकता. जो काही शॅम्पू तुमच्याकडे अवेलेबल असेल तो घेऊ शकता किंवा फरशी घासाचं लिक्विड सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सर्वात
सर्वात प्रथम मी तुम्हाला इथं सांगते, मी इथं डिशवॉशरच वापरणार आहे. पहा माझ्याकडे विमचं डिशवॉशर आहे, मी इथं वापरून दाखवत आहे. हे सुद्धा खूप पॉवरफुल आहे. पहा या आता पावडरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, हे डिशवॉशर टाकून घ्यायचं आहे. तेवढेच टाका जेवढी ही पावडर आहे, अन्यथा खूप पातळ लिक्विड होऊन जाईल. कारण साखरेमध्ये पाण्याचा थेंब जरी मिसळला तर खूप पातळ होते, हे सर्वांना माहीतच आहे. तर पहा अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने. तुम्ही सुद्धा चमच्याने व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या. पूर्णपणे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. यानंतर आपण पाहूयात आता हे लिक्विड आपण कुठे कुठे ठेवायचं आहे आणि कोणत्या कोणत्या जागी ठेवायचं आहे. तुम्हाला जर आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनलचे जर व्हिडिओ आवडत असतील ना, तर अशाच उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि होम टिप्ससाठी, क्लिनिंग टिप्ससाठी आणि ट्रिक्ससाठी आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका, जेणेकरून आपले आलेले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे आपले सोमवारपासून व्हिडिओ आठवड्यातून 3 दिवस येतील, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. त्याच्यामुळे पाहायला अजिबात विसरू नका. दुपारी ठीक 12:30 वाजता सोमवारपासून आपले व्हिडिओ नक्की येतील. सोमवारी 12:30 वाजता, बुधवारी 12:30 वाजता आणि शुक्रवारी 12:30 वाजता परफेक्ट टाईमवरती. त्याच्यामुळे व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका आणि अशा महत्त्वपूर्ण टिप्स मिस करू नका. पहा हे लिक्विड आपल्याला व्यवस्थित ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. अशा छोट्या छोट्या बाउलमध्ये, अशा छोट्या छोट्या वाट्या तुमच्याकडे असतील तर त्या तुम्ही जरूर घेऊ शकता. जेवढ्या वाट्या आहेत तेवढ्या तुम्ही इथं अवेलेबल करून घ्या. पहा माझ्याकडे छोट्या छोट्या वाट्या होत्या, मी घेतलेल्या आहेत. जर तुमच्याकडे वाट्या नसतील तर आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगते इथं, की इथं तुम्ही छोटे छोटे टोपण जे बाटल्यांचे असतात ना, ते टोपण सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये हे लिक्विड ट्रान्सफर करू शकता, जेणेकरून तुमचा यूज झाल्यानंतर ते तुम्ही फेकून सुद्धा देऊ शकता. तर पहा या बाउलमध्ये आता आपल्याला लिक्विड टाकून घ्यायचं आहे, व्यवस्थित पद्धतीने ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. मी ज्या पद्धतीने आणि जेवढं टाकत आहे ना तेवढ्याच क्वांटिटीमध्ये तुम्ही सुद्धा टाका. ज्या ज्या ठिकाणी तुमचे झुरळ येत असतात, तुमच्या घरात झुरळ फिरतात, त्या त्या ठिकाणी हे बाउल ठेवून द्या. ज्याला झुरळ खातील आणि नष्ट होऊन जातील. हे कुठे कुठे आपण ठेवायचं आहे आणि कोणत्या पद्धतीने ठेवायचं आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत. मैत्रिणींनो, तशी तर आपण आठवड्यातून किमान एकदा तरी साफसफाई करतोच, पण जर नसेल करत ना तर महिन्यातून किमान एकदा तरी तुम्ही साफसफाई नक्की करा. पहा जेथे जेथे अन्नाचे कण पडले जातात ना तेथे तेथे झुरळ खूप वाढत असतात. त्यामुळे किमान महिन्यातून एकदा तरी साफसफाई नक्की करा. हा उपाय करण्या अगोदर 2 दिवस तरी किमान कसलाही स्प्रे घरामध्ये मारू नका. झुरळांसाठी सुद्धा नाही आणि कोणत्याही पदार्थाचा लिक्विडचा स्प्रे मारू नका, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा घरात किचनमध्ये तुमचा वास राहणार नाही आणि फक्त झुरळांना साखरेचाच वास जाणवेल. आता मग पाहूया हे बाउल आपण कुठे कुठे ठेवायचे आहेत. तर पहा फ्रीजच्या खाली किंवा फ्रीजच्या मागे किंवा फ्रीजच्या मध्ये कोपऱ्यात सुद्धा तुम्ही हे बाउल ठेवू शकता, जिथे तुमचे झुरळ सर्वात जास्त असतात. तर पहा अशा पद्धतीने मी इथं बाउल ठेवला आहे, तुम्ही आत सरून ठेवा. जर तुमच्यात लहान मुले असतील ना तर हे बाउल खूप आत सारून ठेवा, जास्त कोण त्यांना दिसतील अशा पद्धतीने अजिबात ठेवू नका. नंतर पहा गॅसची टाकी असते ना, त्या टाकीच्या बिचकीमध्ये सुद्धा खूप झुरळ साचण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे इथे सुद्धा छोटासा बाउल नक्की आत सारून ठेवून द्या. त्यानंतर किचनचे कडप असतात ना, डबे ठेवण्याचे किंवा साहित्य ठेवण्याचे, सामान ठेवण्याचे, अशा पद्धतीने कडाप्याच्या खाली, कपाटाच्या खाली सुद्धा तुम्ही छोटासा बाउल आतमध्ये सारून ठेवू शकता. येथे सुद्धा जास्त झुरळ असण्याची शक्यता जास्त असते. तुमच्या घरात जिथे झुरळ आहेत तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर पहा अशा पद्धतीने ड्रॉवरमध्ये, कबर्डमध्ये सुद्धा एका साईडला तुम्ही बाउल आतमध्ये सारून ठेवू शकता. दिसेल असे अजिबात बाउल ठेवू नका, अन्यथा लहान मुले असतील तर ते तिथं हात सुद्धा लावू शकतात. ठीक आहे. तर पहा अशा पद्धतीने कबर्डमध्ये किंवा तुम्ही छोट्याशा ड्रॉवरमध्ये सुद्धा बऱ्याच जणांची झुरळ असतात, तर ड्रॉवरमध्ये सुद्धा तुम्ही झुरळांसाठी छोटीशी बाउल, छोटीशी वाटी तुम्ही इथे ठेवू शकता. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि अशाच उपयुक्त माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. हो, हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींपर्यंत शेअर करायला सुद्धा विसरू नका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.